आमचे घेऊ नका शंकर आज हां मी शंकर नागरगोजे तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही या कार्यक्रमास या सर्वांगीण गावाच्या विकासासाठी उपस्थिती पत्कारली त्यात तुमचं भरपूर योगदान आहे. हॅलो मंचावर उपस्थित नाही आमचे वयस्कर भाऊ तुळशीराम मुंडे नागरगोजे तसेच आमचे वर्गातील मित्र गणेश नागरगोजे. आज मी महत्वाच्या मुद्द्यावर येऊ इच्छितो. गावामध्ये दर 5 दिवसांनी कुठं ना कुठं भांडण आहे. ह्याच्यावरती पण काम केलं पाहिजे. लोकांना इंटरेस्ट येतो जिथं भांडण लागेल तिथं ऐकायला जमतात भरपूर काय बोलायला कारण त्यांना आनंद वाटतो. एका ठिकाणी भांडण लागले तर ऐकतो आपण 4 गोष्टी. त्या भांडणात समाधानी अजिबात नाही. तुम्ही समजा तुमच्या सोबत भांडण लागल्यास तुम्हाला समाधान वाटते का? तसंच इतरांचं आहे. मला माहिती नाही गावाचे सरपंच कोण आहेत, ग्रामसेवक कोण आहेत. मी आज जाहीरपणे टीका करतो त्यांच्यावरती. त्यांना मी एक मेसेज पण पाठवतो या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यांचा पी आहे हो का? हो का? त्यांनी गावात येऊन गाव तंटामुक्त आणि गावाच्या सर्वांगीण विकासावरती 2 शब्द आमच्या समोर व्यक्त करावे आम्हाला समाधानी वाटेल. बरोबर आहे. आता हा तर सर्वांगीण गावाचा विकास झाला. मी आमदारकीला जरी थांबलो तरी गावातलाच शहरातला नाही. त्यामुळे गावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर आणि गावाचं तर आहे त्यातून मी शेतकरी पण आहे. थोडं तुम्ही आज आनंदाने ऐकताय ह्याच्यात मला खूप समाधानी आहे. हमारा कैसा हो हमारा नेता कैसा हो हे मोठ्यानं बसणं दे बे. ए भावड्या मोठ्यानं दे. लातूर जिल्ह्यावरती मला आता यायचं कारण आपले जसे विचार आहेत ते आपण व्यक्त करणं गरजेचं आहे. सन्माननीय विलासराव देशमुख साहेबांनंतर लातूर जिल्ह्याचा ढाण्यावाग कोण आहे मला सांगा तुम्ही. थोडी आपण सभा पण रंगवू कारण हे मुद्दे रंगवायचे हे खरे. तुम्ही सांगा मला विलासराव देशमुख साहेबांनंतर लातूर जिल्ह्याचा मोठा नेता कोणी दिसतोय का तुम्हाला? नाही. हरून गेला लातूर जिल्हा. खिळखिळ वातावरण आहे लातूर जिल्ह्याचं. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एवढे भाषण होत आहेत टीव्ही वरती. लातूर जिल्ह्यातून असं तर मला एक पण भाषण दिसत नाही ज्याच्यात आपण म्हणू शकतो बाबा हा लातूरचा हाय खरा नाही. मी प्रचार केला बीजेपीचा हे मला मान्य आहे पण मी बीजेपी वरती टीका पण करतो. सुधाकर श्रंगारे साहेब हे खासदार आहेतच पण त्यांचं पण कुठेतरी पूर्ण लातूर जिल्ह्यावरती दुर्लक्ष आहे. मोदीच्या लाटेचा फायदा न घेता आपल्या तालुक्यात एकच रोड केला नागपूरमध्ये चांगले पण काम आहे. जिल्ह्यातून खासदारकीचं जे पद आहे त्या पदासाठी भरपूर काम करावं. मी त्यांना मान देतो टीका पण करतो. केलीत काम आम्हाला खूप अपेक्षा आहे. मोदीजींच्या लाटेमुळं ते येत आहेत पण लाटेचा फायदा नको घ्यायला. आपलं पण काहीतरी एक व्यक्तिमत्व वर्चस्व असतं. त्यांनी नक्कीच लोकांसमोर आणावं नाहीतर आमच्यासारखे नेते आहेतच लोकसभेला थांबण्यासाठी. आम्ही करू त्या गोष्टी. आज आम्ही सुरुवात केलेली आहे. आमच्या सुरुवातीला यश मिळणार अशा अपेक्षा ठेवून आम्ही आमचा प्रयत्न चालू आहे. बघा लातूर जिल्हा म्हणजे एक दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. पाण्याचा
फायद्यात नका घेऊ. पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. रेल्वेने आलो तर म्हणतो ना मी दुष्काळग्रस्त नातो. या पाण्याच्या प्रश्नावरती अत्यंत महत्वाचं आणि कायमस्वरूपी काम होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही एकदा बारामती नगर जिल्ह्यामध्ये जाऊन बघा. तिकडच्या शेतकऱ्यांना भेटा शरद तुम्ही. पवार साहेबांचा त्यांचे विचार आहे कैसा हो शरद पवार जैसा हो तिकडचे 3 एकर वाले तुमच्या एकच वाद आहे. 15 एकर 3 एकर वाले तुमच्या 15 एकर ऐकत नाही मॅडम. आणि तुम्ही कशावर म्हणता तुम्ही शेतकरी आहात? बैल आहे. आज मी पुढाकार घेतोय, तुमची साथ मला पाहिजे. जय जवान आणि जय किसान. जय जवान जय किसान. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब नकला महात्मा गांधी जिंदाबाद. महात्मा गांधीचा उल्लेख केला. महात्मा गांधीचा मी मागे पण उल्लेख केला होता. गावाचा विकास झाला पाहिजे. महात्मा गांधीचं धोरण करू, आपण प्रयत्न करू. शहरीकरण करण्यात कुणाला मजा आहे का? तुम्ही कुठेही जावा तुम्ही आजारी दूंगा. तुमच्या पोटात जे अन्न जातं ते मातीतच उठतं. टेबलवर उठतं का? माझा सुशा पडला. भारत माता की जय. भारत माता की जय. मोठ्या जल्लोषाने आपण घोषणा देत आहे. घोषणेचा मी मान ठेवतो. या घोषणा अंतःकरणातून व्यक्त करतो. आज मी मला खरं तर माईक मध्ये बोलायचं होतं, मानिक आहे. पण काही विरोधक असतात. या विरोधकावर पण भाष्य करणं गरजेचं आहे. तेडा आहे पण मेरा आहे असं तर आहेच, पण ह्यांच्यावरती पण भाष्य करणं गरजेचं आहे. ही कुठेतरी त्रुटी आहे आपल्या सभेमध्ये. आज आपल्या गावात आवाज पारावरती आहे. आपल्याला गावात पोहोचवायचा. अंदर अंदर की बात है मालिक हमारे साथ है. विरोधक असणार. विरोधक पाहिजे. विरोधक नसल्याशिवाय सत्तेत पण मजा नाही. जिलेबी का एड़ा तेल में सब विरोधक जेल में. जेलच्या गोष्टी नका घेऊ. शांततेची गोष्ट आहे. पंखा लावा गर्मी वाले शांतीपूर्वक गर्मी वाले नाही ए पंखा लावा की. मला अपेक्षा होती येते आवाज गर्मी लावा गावामधून आज तालुक्यापर्यंत तरी एक नेता भेटावा असं माझी अपेक्षा होती. पण कुठेतरी ती अपेक्षा भंग झाली. पण तीच अपेक्षा आपण साक्षात उतरवण्याचा प्रयत्न करू का नाही? गरिबांचा एकच नारा खपा खप. कसं आहे, तुम्हाला वाटत असेल शांततेची गोष्ट आहे. सत्ता आणावी लागते, विकास करावा लागतो. सर्वसामान्य लोकांना समाधानी द्यावे लागते. त्या गोष्टी ऐकण्या आज कानावर आपण कुठेतरी विचारात भरकटून गेलो. एकच ना हाताळा रे पोरं. आज आमचे वाल्मिकी नागरिक नाही. नाहीतर आम्हाला अजून जन्म झाला. आता मी जरा महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतो. बघा, गावाचा रस्ता मी दररोज येताय जाताय. एकदम बेकार झालेला आहे. बेकार झालेला आहे. आपल्या विचारातून निघून गेला तो रस्ता. मी सत्तेच्या माणसाला व्हिडिओ मार्फत मागणी करतो, मुझे हमारा रस्ता दे दो. हा आम्हाला आमचा रस्ता द्या तुम्ही. सत्ताधारकांना माझी सरळ टीका आहे. आम्हाला नको तसला रस्ता. तुम्ही यावर रस्त्याची पाहणी करावी. रस्ता मंजूर करून आम्हाला चांगला काळा रस्ता करून द्यावा. घोषणा पण केल्या पाहिजे. सभामंडपाचा पण विषय तुम्ही सांगा. कुणाचा पण कार्यक्रम असतो, आपण खर्च करतो मंडप आणण्याचा. एकदाचा परमनंट सभामंडप होऊन जाऊ द्या ना. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, कार्यक्रम व्यवस्थित झाले पाहिजे. कार्यक्रम हे आनंदासाठी करतात, करायचे म्हणून नाही.
हा पण मुद्दा आहे. लाईटीचा मुद्दा आहे. थोडं वारा आलं, थोडा पाऊस आला, एक दिवस लाईट गायब. लाईटीच्या प्रश्नावरती पण बोललं पाहिजे. तसं विरोधक कामं करतात, लाईट चालू आहे. विरोधकाला त्या जागी आपण उत्तर देऊ, त्यांचा आपण मान सन्मान करतो. विरोध हा विचाराचा करा. योग्य आहे का? विरोध हा विचाराचा करा. विचार करायचा नाही. विरोध हा विचारांचा करा. अजून काय मुद्दे तुम्हाला आठवत आहेत त्यावरती पण भाषण होईल. असं नाही की मी बोलतोय तुम्ही ऐका. एखादा मुद्दा घ्या तुम्ही, आपण रडू. विरोधक जाऊ नको. चिकन धर. विरोध हा विचारांचा करा. शेवटी भाषण करून खडकले विरोधकाला. आमचे 4-5 मुद्दे आहेत साहेब. आमचे 4-5 मुद्दे आहेत. तुमचे मुद्दे आहेत हो, आमचे 4-5 मांडायचे. 4-5 मुद्दे मांडायचे तुमच्याकडं. मांडा ना नक्कीच. हां. समस्या तुम्ही एक CA ठेवा असं वाटतंय आम्हाला. CA ठेवा तुम्ही एक. CA ठेवा तुम्ही हाताखाली एक असं वाटतंय आम्हाला. PA. हां. आपल्या जागा खाली आहेत. स्मशानभूमीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या गावात सुद्धा काढ नाही. जिल्ह्यात जावा, तालुक्यात जावा, अंत्यसंस्कारासाठी एक स्मशानभूमी असते. तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. आपण आज आपण ह्याच्यावरती बोलत नाही, पण एक स्मशानभूमीच असते. विशिष्ट असं ठिकाण असतं त्यासाठी आपण अंत्यसंस्कार करतो व्यक्तीचा. त्या स्मशानभूमीचा पण आपण मागणी करू. त्याच्या दिवशीपासून वाटलं करू. काय काय स्मशानभूमी पाहिजे होती निश्चित सांगतो. आणि आपल्या या छोट्याशा जमलेल्या सभेला पूर्णविराम.